अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून निर्घृण हत्या, राहत्यातील अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश. सराईत गुन्हेगार दीपक पोकळेसह साथीदार स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. राहता तालुक्यातील शिर्डी परिसरातून अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या वादातून निर्घृण खून करून प्रेत जाळून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अटक केली आहे. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सचिन कल्याणराव गिधे राहणार हॉलिडे पार्क शेजारी शिर्डी हे साई सुनीता हॉटेल शिर्डी येथे गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. दरम्यान आरोपी प्रवीण उर्फ 50 वाघमारे याने फिर्यादी श्रद्धा गिधे यांना फोन करून सचिनबाबत धमकी दिली होती. सचिन बेपत्ता झाल्याने 15 डिसेंबर 2025 रोजी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 454/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी आरोपी प्रवीण वाघमारे व त्याच्या साथीदारांनी गौतम कैलास निकाळे या युवकाला साकुरी परिसरात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. एकाच दिवशी 2 गंभीर गुन्हे घडल्याने व अपहरित इसमाचा शोध न लागल्याने पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने सलग 15 दिवस तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपींचा माग काढला. दीपक पोकळे हा सतत ठिकाणे बदलत असल्याने पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर व मालेगाव परिसरात शोध घेण्यात आला. अखेर 6 जानेवारी 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडाच्या खाणीतून दीपक पोकळे व त्याचा साथीदार गणेश दरेकर यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सचिन गिधे याचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर प्रेत टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून विना नंबर स्कॉर्पिओ गाडी 15 लाख रुपये व 3 मोबाईल फोन 72,000 रुपये असा एकूण 15,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दीपक पोकळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, मोक्का व आर्म ॲक्ट अंतर्गत 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी राहता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास राहता पोलीस करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख.